सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर आपण लातूरने मागच्या या 20-25 वर्षामध्ये दोन टोकाच्या बाजू आपण पाहिलेल्या आहेत। एक म्हणजे दुष्काळाचा एक टोक देखील आपण 2015-16 मध्ये पाहिला, त्या 10 वर्षातच, आणि 2025 मध्ये आता आपण अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा देखील एक टोक आपण लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आपण पाहतो। आणि खरं तर या प्रसंगाला समोर जात असताना उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हितामध्ये शेतकऱ्यांना मदत होईल अशीच भूमिका आपण सर्वांनी देखील मांडली। निश्चितपणे संवेदनशील विषय आहे, यामध्ये देखील पुढे आपल्या शेतकऱ्यांना अधिक मदत व्हावी, शेतकऱ्यांच्या अनुषंगाने त्यांच्या पाठीशी सरकार कसं उभा टाकावं, आणि या संवेदनशील विषयाला आपण सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या सर्वांचं सहकार्य देखील आम्हाला सरकारकडे मांडत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य देखील अपेक्षित आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं, मे महिन्यापासून पावसाची सुरुवात झाली आणि पहिल्या टप्प्यामध्ये पाऊस सुरुवात झाली। जिल्ह्यातील पेरण्या ज्या आहेत सर्वात चांगल्या म्हणजे यशस्वी पेरण्या जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या। पिकांची देखील परिस्थिती पहिल्या टप्प्यापासून टायमिंग जो पाहिला आपण, जिल्ह्यामध्ये जवळपास चांगले पिकं आपल्याला ह्या वर्षी शेतकऱ्यांच्या हाती भेटतील अशी आशा अपेक्षा सर्वांची देखील आहे। मला असं वाटतं की 5 महिन्याचा पावसाळा आता आपण पाहतो। लातूरने हा कधी काली 20 दिवस 30 दिवस एखादा महिना शेवटचा टप्पा पाऊस आहे, 5 महिन्याचा पाऊस देखील आपण या ठिकाणी पाहायला आपल्याला सर्वांना दिसतो। ऑगस्ट 14, ऑगस्ट 12, 13, 14 पावसाची सुरुवात तीव्रता ही या कालावधीपासून झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पहिला फटका जो आपल्या जिल्ह्याला हा 12 ते 14 ऑगस्ट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बसला। काही भागामध्ये ढगफुटीचे आपल्याकडे तसे रिडिंग आल्या, काही भागामध्ये वीज पडून पहिला जो झटका होता हा त्याच कालावधीमध्ये आपल्याला 5 पशुधनांचा मृत्यू आपल्याला त्याच कालावधीमध्ये आपल्याला दिसतो। आणि त्या कालावधीपासून ज्यावेळेस पाऊस सुरुवात झाला ते आज देखील, म्हणजे आज जरी आपण पाहिला, आज जरी आपल्याला थोडाफार आज मागच्या एक 25-30 दिवसातला थोडी उघाड आपल्याला जरी वाटत असेल तरी जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस पडतोय, पाऊस आहे असंही चित्र आपल्याला दिसून येतं। यामध्ये जर आपण जर पाहिलं, जिल्ह्यातली जर परिस्थिती सांगायची जर गेली आपल्या सर्वांना, जवळपास 6 लाख हेक्टर आपलं पेरा आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतो। 4.5 लाख हेक्टर हा सोयाबीनचा पेरा होतो। जवळपास 1 लाख हेक्टर हा तुरीचा असतो, उडीद असतो, मूग असतो। तूर उडीद हे तर शेतकऱ्यांच्या हातून गेलेलंच आहे, पण त्याच्यानंतर एक आशा अपेक्षा आपल्याला सोयाबीनवर होती। आणि मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं, न भरून येणारं नुकसान हे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं। 4.5 लाख हेक्टरवरचं सोयाबीन शेतकऱ्यांच्या समोर आलेलं उभं चांगलं पीक आपल्याला दिसत होतं, पण ह्या मागच्या महिन्याभरातल्या पावसामध्ये, सप्टेंबर महिन्यातल्या पावसामध्ये आपल्याला जवळपास आपल्या जिल्ह्यातलं 100% सोयाबीन गेलं असं देखील म्हणायला हरकत नाही। म्हणजे आपण जसा भूकंपाचा मनुष्यहानी आपल्याला सर्वात मोठी हानी आपल्याला मनुष्यहानी आपल्याला भूकंपामध्ये झाली होती, त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आर्थिक हानी ह्या वर्षी ह्या पावसामुळे झाली असं म्हणायला देखील हरकत नाही। कारण पूर्ण अर्थव्यवस्था ही शेतकऱ्याची ह्याच्यामध्ये
मोडकळीस निघाली अशी परिस्थिती देखील आपल्याला समोर दिसून येते. जवळपास जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं, जे पशुधन त्या ठिकाणी जे मयतांची संख्या आहे ती जवळपास 9 अशी आपल्या जिल्ह्यामध्ये एक मयतांची संख्या आहे. पशुधनाची जवळपास 232 अशी ही देखील संख्या आपल्यासमोर आहे. आणि जर आपण शेतकरी जे याच्यामध्ये जे बाधित झाले, जे शेतकऱ्यांचं हे नुकसान झालंय, जवळपास आता शासकीय आकडेवारी जी सांगते 3,80,000 शेतकरी या ठिकाणी बाधित झाले. आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं हे भरून न येणारं नुकसान आहे. आणि एकत्रित पिकाचं नुकसान होणं हे देखील आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला समोर आले. त्याचसोबत जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं जर नुकसान कोणतं झालं असेल हे नदीच्या बाजूला असणारे जे गावं असतील, ओढ्यांच्या बाजूला असणारे जे गावं असतील, यामध्ये शेतकऱ्यांचं, त्या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ज्या जमिनीचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की खरडून गेलेल्या जमिनी मोठ्या प्रमाणात, आज देखील आपण म्हणत असताना शेतकऱ्यांना मदत करायची ही भावना, भूमिका आपण जरी ठेवत असेल तर ह्या जमिनी किमान 3 ते 4 वर्ष आपल्याला परत खचता येणार नाही अशी परिस्थिती देखील त्याच्यामध्ये निर्माण झाली. आणि ह्या सर्व विषयांना जर आपण समोर गेलो म्हणजे पशुधनाचं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान, त्याचसोबत आपण जर पाहिलं की जिल्ह्यामध्ये असणारे जे काही रस्ते असतील, ग्रामीण भागातले रस्ते असतील, पुलं असतील, जवळपास 180 ग्रामीण भागातले रस्ते या ठिकाणी वाहून गेलेले आहेत. आणि तेवढेच पुलं 179 पुलं हे देखील ह्या पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागातले पुलं वाहून गेले. नादुरुस्त असलेले रस्ते तर जवळपास जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यामुळे पावसामुळे तेही रस्ते आपल्याला खराब अवस्थेत या पावसामुळे आपल्याला दिसणारच आहे. 100% वाहून गेलेल्या रस्त्यांची संख्या ही जवळपास एवढी. त्याचसोबत आज जर आपण पाहिलं या सर्व गोष्टींसोबत वीज विभागाचं जर पाहिलं, एमएससीबीच्या माध्यमातून जे काही पोल असतील, डीपी असतील, याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये 2000 पेक्षा अधिक जणांचे कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला जे कनेक्शन कट झाले होते किंवा पावसाच्या याच्यामध्ये पोल्स पडले असतील, डीपी गेले असतील, याच्यात अडचणीत आलेले 2000 पेक्षा अधिक तक्रारी होती. पण एका बाजूला ह्या सगळ्या संकट समोर असताना मी जसं सुरुवातीपासून म्हटलं की जसं पत्रकार बांधवांनी याच्यामध्ये एक संवेदनशीलता दाखवली, जिल्ह्याचं वस्तुचित्र जे समोर दाखवलं आणि चित्र दाखवल्यामुळे सरकारला देखील याची दखल, आपण घेतलेल्या पावलामुळे दखल घ्यावं लागेल. तसंच प्रशासन देखील या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातलं प्रशासन, मी स्वतः आमदार म्हणून हे बघा 100% आपण कोणाला काम केलं असं आपण म्हणतो, पण देखील 20 वर्ष झालं याच जिल्ह्यामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करतो. या 20 वर्षातला अनुभव जर आपण पाहिला, प्रशासन ऑन दी फूट त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. प्रशासन त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गावामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस पाणी सोडायचा टायमिंग होता, म्हणजे मी इरिगेशन विभागाचा माझा सतत त्यांच्यासोबत संपर्क होता. आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केले होते. महसूल विभाग, कृषी विभाग, एमएससी विभाग या सर्वांचे आमचे व्हॉट्सअप ग्रुप होते. इरिगेशनचा वरचा पहिला थेंब तिथून पाणी निघाला, मांजरातून बाहेर पडला, पेरणीतून बाहेर पडला, इतर कोणत्या नदीतून किंवा बॅरेज मधून बाहेर पडत असेल त्याची प्रत्येक रिपोर्टिंग खाली महसूल विभाग ते खाली गाव पातळीवर, म्हणजे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळेस माहित व्हायचं की धरणातून पाणी खाली येणार आहे त्याच वेळेस गावातल्या शेवटच्या नदीच्या बाजूच्या राहणाऱ्या माणसाला ती माहिती पोहोचल अशी व्यवस्था आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून केली. या माध्यमातून जर पाहिलं, सर्वात महत्वाचा प्रयत्न आपला असतो की मनुष्य हानी कोणती होणार नाही, पशुहानी कोणती होणार नाही. आणि हे सर्व नियोजन लावल्यामुळे मनुष्य हानी देखील आपल्या भागामध्ये आज मी ठामपणे सांगू शकतो. अनेकदा कोणत्याही गोष्टीवर आपण प्रशासनावर बोट ठेवतो, लोकप्रतिनिधी असतील ते सर्व जबाबदार असतात, पण आज आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जी मनुष्य हानी झालेली आहे, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मनुष्य हानी झाली आहे असं म्हणता येत नाही. आज आपण मी ठामपणे सांगतो की प्रशासनामुळे कोणत्याही प्रकारची मनुष्य हानी आपल्या जिल्ह्यामध्ये झाली नाही. जी काय मनुष्य हानी झाली, आपण त्याचा कालावधी बघा, टाइम बघा, त्याचे कारण जरी आपण जर शोधले
जळकोटमध्ये असेल, निलंग्यात 2 जणांची असेल, यामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटना वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी घटनेला समोर जावं. स्वतःहून अधिक लोकांनी त्याच्यामध्ये पाण्यात जायचं सर्वजण सांगत होते. आजकाल मीडियामुळे, सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट समोर येते. लोक थांबवत असताना, हे करत असताना जबरदस्ती काही जण पाहिजे. एक जवानाचा मृत्यू झाला, त्याच्या चुका, त्याची माहिती देखील माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं. आपल्याला अशा काळामध्ये आपण एखाद्यावर नोटीस काढणं किंवा ह्याच्यावर हे करणं योग्य का? मॅडम, आपण जर आज ऍक्शन नाही घेतला, उद्या चालून कुणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी जाण्यास तुम्ही ऍक्शन घ्यायला. मग प्रशासनाने चोख काम या ठिकाणी केलंय. आणि जसं मी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं सांगितलं, तसंच आपल्याला इरिगेशन डिपार्टमेंट, मी खरं सांगतो, कमाल आपल्या भागामध्ये इरिगेशन विभागाचे जेवढा वॉटर फ्लो आहे, अनपेक्षित वॉटर फ्लो आहे. म्हणजे आम्ही तर शेवटच्या टोकामध्ये होतो. मांजराहून पाणी सोडलं आणि पेरणीचं किती सोडायचं, पेरणा बंद करायचं, मांजरा चालू. मध्येच मसलगाव होतं, मसलगावला त्यांच्या भिंतीला जे तडा गेले त्याच्यामुळे आम्हाला त्याचं वॉटर लेवल मेंटेन करायचं. भुसणीचा तेवढाच वॉटर फ्लो होता, खाली धरणीचा तेवढाच वॉटर फ्लो होता. या सगळ्यांचं मेंटेन करत शेवटच्या टोकापर्यंत नुकसान होऊ नये, कोणती अडचणी येऊ नये, हे देखील इरिगेशन विभाग, महसूल विभाग असं सर्वांनी एकत्रित मिळून आम्ही असा प्रयत्न त्या ठिकाणी. आज एवढ्या मोठ्या पावसामध्ये मी परत म्हणतो, 100% नाही, पण ज्यांनी काम केलं त्यांचं देखील त्या ठिकाणी, त्यांना देखील आपण जर त्यांच्या पाठीवर एक चांगली थाप दिली, म्हणजे आज आपल्या सर्वांच्या सर्वात अधिक तक्रारी असतात एमएससीबीचे. पण तुम्ही आज या पूर्ण कालावधीमध्ये बघा, 200 जणांचे कनेक्शन उडाले असतील, पण आज जवळपास 1800 लोकांचे कनेक्शन रिस्टोर झाले. फार म्हणजे आज तो जरी विभाग, माझं सगळ्यात जास्त रोष मी त्या डिपार्टमेंटवर अनेक विषयाच्या अनुषंगाने लोकांच्या मध्ये, मी त्या विभागाला मी कधीही धारेवर धरत असतो. पण ह्या कालावधीमध्ये ह्या विभागाने देखील एक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कोणत्याही गावामध्ये एक ठराविक कालावधीच्या पुढं यांनी लाईट कधी जाऊ दिली नाही. यंत्रणा सज्ज होते, त्या ठिकाणी ऑन फूट सर्व यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध होते. आणि ह्याच माध्यमातून आपल्याला प्रशासन हे जनतेसाठी आहे, हे आपल्याला देखील चित्र आपल्याला या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना दिसून आलं. त्यासोबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे कसं भरून निघणार आहे, हे भरून काढण्यासाठी देखील आपण सर्वांनी, मला विरोधी पक्षामधला एक कार्यकर्ता म्हणून पाहिलेले आहेत, आंदोलन केलेले आहेत. सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन जिल्ह्यामध्ये आमदार विरोधी पक्षाचा म्हणून देखील आपण त्या ठिकाणी केलेले. आज सत्तेमध्ये आपण, मला बरेच जण विचारतात की भैया तुम्ही कोणती भूमिका आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करणार. आज सरकारमध्ये तुम्ही सरकार म्हणून आज आमच्या ज्या अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या, या कशा पद्धतीने आपण पूर्ण, मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. जसा पावसाचं प्रमाण वाढलं, जसं शेतकऱ्यांच्या ज्या दिवशी आमच्या लक्षात आलं, बैठक जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि हातातलं ज्यावेळेस सोयाबीन गेलं असं लक्षात आलं, मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पहिला इथून त्यांना फोन केला, त्यांना मेसेज टाकला, त्यांचा फोन आला, त्यांना पूर्ण परिस्थितीबद्दलची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. एकच विनंती केली, या प्रसंगामध्ये साहेब मी काही सांगण्यापेक्षा, मी आपल्या समोर अधिक काही बोलण्यापेक्षा आमची एक विनंती असेल की आपण आमच्या जिल्ह्याचा प्रवास त्या ठिकाणी करायला पाहिजे. या माध्यमातून जे चित्र, जे आपण वस्तुस्थिती चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. ही आमची चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्यांचा फोन आला की आपण येणार आहे. तातडीचाच दौरा झाला. 1 दिवसाच्या आत आमचं संभाषण झालं. त्यांनी लगेच निरोप दिला, कलेक्टरांना फोन केला. 2-3 ठिकाण आपल्याला जिथून आपल्याला अधिक त्या ठिकाणी दिसतंय. अनेक जणांचं मत असतंय की ह्याच भागात आले म्हणजे असं ह्याला राजकीय कुणी न देता, माझी विनंती, जिल्ह्यात कोणत्याही भागामध्ये ज्यावेळेस येतात राज्याचे मुख्यमंत्री, ते जिल्हा म्हणून त्या ठिकाणी येतात, एखादा भाग म्हणून तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास नसतो. आणि आपला प्रयत्न असा होता की 2 मेजर नद्या आहेत जिथं आउटफ्लो होतो आणि सर्वात अधिक नुकसान, सर्वात अधिक अडचणीचं चित्र जिथं आपल्याला दाखवता येईल, दिसल, त्या चित्रावरून त्यांनी जिल्ह्याचं नियोजन आणि त्याच्यातली माहिती
राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण देऊ शकतो. आणि आपल्या सर्वांना देखील माहिती आहे, आपण सर्वजण बरेच जण औराद या ठिकाणी आलेला, 2 नद्याच्या माध्यमातून जवळपास 1 किलोमीटर त्या नदीने त्याचं पात्र बदललं. म्हणजे आज जर बॅरेज बघितलं, बॅरेज पाणी थांबवायला असतं तर बॅरेजच्या एका 500 मीटर दुसऱ्या बाजूला, एका बाजूला 500, म्हणजे 1 किलोमीटरची नदीच तिथं निर्माण झाली. खाली नदीने त्याचं वळण बदलले, पलीकडनं मांजरा आहे, खाली जे पाणी जाते तेरणेचं पाणी आणि परत त्याच्यानंतर पोंगळी धरणाकडे जाते आणि त्याच्यानंतर पूर्ण जो आउटफ्लो आहे बॅक, हा पूर्ण आपल्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना. आणि हे चित्र मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस दौऱ्यावर आले, आम्ही काही निलंगा विधानसभा किंवा औराद नदी म्हणून असं नाही मांडलं. आम्ही सांगत असताना जिल्ह्याचं ओव्हरऑल नुकसान दाखवलं आणि सर्व नद्यांची माहिती त्या ठिकाणी दिली. आणि आपल्याला राज्याच्या प्रमुख नेतृत्व ज्यावेळेस आपल्या भागामध्ये येत आहे, त्यांच्याकडनं शेतकऱ्याला काय मिळवून घ्यायचंय, कोण किती काय बोलतोय, ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय की राज्य सरकार शेतकऱ्यांना काय देते हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि त्याच भूमिकेतून मांडत असताना शेतकऱ्यांचं सोयाबीन आम्ही दाखवलं. त्याच्यानंतर मी स्वतः, आता संभाजी पाटीलच बोलावं असं काही नाही ना, पण बोलत असताना जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासमोर सोयाबीन दाखवलं, उडदाचं आम्ही उडीद दाखवले, तुरीचे सगळ्यात जेवढे जे काही पिकं आपल्या जिल्ह्यातले जे शेतकऱ्यांचे हे सगळे तिथं आणून त्यांच्या समोर ही पिकं दाखवले आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे सर्व पिकं हातून गेलेत हे देखील चित्र आम्ही त्यांच्या समोर सांगितलं. आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे आग्रह केला की बाबा आज आपण मदत करत असताना सरकारची भूमिका आहे, आपलं जीआर सांगतो, जीआर माध्यमातून एनडीआरएफच्या माध्यमातून जी मदत मिळते 8,500, 17,500 आणि 22,000, ही मदत आपल्याला ह्याच्यामध्ये कुठंतरी बदल करावा. योगायोग आपले पत्रकार बांधवांपैकी त्या ठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांकडे मांडत असताना, बोलत असताना त्यांना आवर्जून सांगितलं की सध्या क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने जी गोष्ट, जसं क्लायमेट चेंज साठी महाराष्ट्रातला जो काही भाग त्या ठिकाणी सांगितला जातो की त्याच्यासाठी एनडीआरएफचे नॉर्म्स बदलणार आहे, त्यामध्ये लातूर जिल्हा आवर्जून त्या ठिकाणी घ्या. कारण एक्स्ट्रीम दुष्काळ पाहिलेला आहे आणि एक्स्ट्रीम त्या ठिकाणी अतिवृष्टी या जिल्ह्यांनी पाहिलेली आहे. तर क्लायमेट चेंजचा देखील, म्हणजे आज आपल्या पत्रकार बांधवांशी बोलत असताना आगामी काळामध्ये देखील आपण हवामान बदल हा एक मोठा विषय, त्या अनुषंगाने देखील आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या पावसाचा इम्पॅक्ट का झालाय, त्याच्या मागचे कारण तर काय असतील, तर हवामान बदल देखील हा त्याच्यातला एक मोठा इम्पॅक्ट आहे, हा देखील आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जायला पाहिजे अशी देखील अपेक्षा मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त करतो. राज्याचे मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना त्यांना पूर्ण माहिती दिली. नॉर्म्स मध्ये बदल करून आपण शेतकऱ्यांना 8,500 नव्हे तर आपण 22,000 पर्यंत मागणी करावी. कुणी म्हणतात की बाबा किती पैसे मागितले, 8,500 काय होणार आहेत का? मी स्वतः म्हणतो 8,500 काय होणार नाही, किमान 50,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी मिळाला पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने राज्याच्या प्रमुख नेतृत्वाकडे मांडली. आणि ती कोणत्या माध्यमातून बसवायची हे देखील आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली. आज पहिल्या टप्प्यामध्ये मी परत आपल्याला आवर्जून सांगतो, प्रशासन कशा पद्धतीने ऑन फूट काम करतं. महाराष्ट्रामध्ये 33 जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. अजून मी आपल्याला सांगतो की 33 जिल्ह्यांमध्ये एकाही जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे पंचनामे कंप्लीट झालेत असा कोणता जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी सापडणार नाही. पण ऑगस्ट एंड पर्यंतच्या पावसाचे सर्व पंचनामे कंप्लीट होऊन उद्याच्या 2 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता हा मिळणार आहे हे देखील मला, आपला लातूर जिल्हा त्याच्यामध्ये राहील हे देखील मला सांगायचं. कारण प्रशासनाच्या माध्यमातून सर्व जे काही निधी वर्ग झाला, निधी वर्ग यापूर्वी देखील होत होता. अनेक जण म्हणायचे की अतिवृष्टी झाली, दुष्काळ आलाय, लगेच देऊ म्हणणं आणि कृतीमध्ये उतरणं याच्यामध्ये फरक आहे. लगेच देऊ म्हणणाऱ्यांनी किती लगेच दिलं ह्याच्या आता मला मागच्या खोलामध्ये जायचं नाही, पण कृतीमध्ये किती जणांनी आणलं हे देखील आपण बघणं गरजेचं आहे. कृतीमध्ये आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि ह्या कृतीमध्ये आज आपण आज निलंगा असेल, शिरवानपाळ, देवणी, औसा जवळपास 80%, लातूर ग्रामीण, रेणापूर, अहमदपूर, उदगीर, देवणी आणि शिरवानपाळ 100% शेतकरी आता याच्यामध्ये आले, ज्यांच्या खात्यावर आता उद्या पैसे जमा. 10,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे देवणीमध्ये जमा होतील. शिरवानपाळमध्ये जवळपास 8,000, जवळपास असं 27,000 इकडं. प्रत्येक जेवढे खातेदार आहेत शेतकरी, मी अजून आवर्जून सांगतो, एकही शेतकरी या
सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. आपल्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना हा विश्वास द्यायचा आहे की लातूर जिल्ह्यातला शेवटचा शेतकरी त्याच्या घरापर्यंत सरकारची मदत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही आणि सरकार देखील शांत बसणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी देखील काम करणार. जे जे प्रश्न असतील हे बघा, झालेलं नुकसान भरून येणारे का नाही. मुख्यमंत्री मोदयांच्या समोर आम्ही भूमिका मांडली की पशुधनाचं नुकसान झालंय. आता आपण आज तुम्ही जर माहिती घेतली पशुधनाचे पैसे जवळपास शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाले. त्याच्या सोबत आम्ही सांगितले की किमान आता 37,000 मिळत असतील, आता 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळायला पाहिजे. ही भूमिका देखील आपण त्या ठिकाणी आपण मांडलेली आहे आणि मला विश्वास आहे नव्या निर्णयामध्ये होत असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणती जोडी घ्यायची आम्ही स्वतः सांगितलंय. साहेब 1 लाखाच्या खाली काही येत नाही. आज पहिले आपण 25 म्हणायचो, नंतर 37 म्हणतो. आज किमान आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं पशुहानी झालेली आहे शेतकऱ्यांच्या घरी त्यांना आपण 50,000 रुपये द्यायला पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील सांगितलं येणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करून ह्याच्यावर जरी निर्णय. शेतकरी अडचणीत आहे. आपण यापूर्वी ह्या जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेस 2015-16 मध्ये निर्णय घेतला होता की दुष्काळाच्या काळामध्ये बरेच जण म्हणतात ओला दुष्काळ संभाजीराव तुम्ही मागणी केली, ह्याचा कुठं उल्लेख काय त्याचं नाव आहे. ओला दुष्काळ म्हणजे काय, जो दुष्काळ असतो, ज्या भूमिका दुष्काळाच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत करतो तेच ओला दुष्काळमध्ये शेतकऱ्यांना मदत होईल. एक त्याच्यातलं असं जरी कोणत्या ऑन पेपर असं जरी नाव नसेल, हे सूचक शब्द आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला खाली शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीचा हा शब्द आहे. ही रचना त्या रचनेतून शेतकऱ्यांना म्हणजे धान्य आपण दिलं होतं. 15-16ला मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण धान्य त्या ठिकाणी आपण खाली दिलं होतं शेतकऱ्यांना. आता परत आता आपण शेतकऱ्यांना धान्य मिळायला पाहिजे, त्याच धर्तीवर परत धान्य मिळायला पाहिजे अशी देखील मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत केली आणि त्यांनी देखील त्याला सकारात्मक पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. आपल्याला सांगत असताना जो अहवाल आपल्या लातूरचा होता, जो लातूरचा अहवाल ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जात असताना राज्यभराचा अहवाल त्यांनी समोर घेऊन गेले होते. पण मांडत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये एक भाग असा आहे लातूर की जिथं दुष्काळ होता, जिथं रेल्वेनी पाणी आलं त्याच भागामध्ये सर्वात अधिक पाऊस झालाय असं देखील त्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी लातूरचा उल्लेख करून या ठिकाणी आपलं माहिती देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचतो. त्यामुळं हा काही कोणतं याला राजकीय ही आपल्यावर आलेली एक संकट आहे. या संकटाच्या काळामध्ये मी विरोधी पक्षाला देखील आव्हान करतो, विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना मी आव्हान करतो की अशी जर घटना पश्चिम महाराष्ट्र, मी विधिमंडळात काम करत असताना बघत असतो, अनेक गोष्टी पाहिल्या आम्हाला देखील वाटतात की ज्यावेळेस एखाद्या भागातला पश्चिम महाराष्ट्रातला जर विषय आला तर सर्व पक्षाचे लोक एकत्रित येतात, एकत्रित बसतात आणि त्यांनी एकत्रित येऊन मागणी करतात. मग भाजपवाले येतात, काँग्रेसवाले येतात, राष्ट्रवादी सेना येतात. हे संकट आता शेतकऱ्यांवर, या संकटावर मागणी करत असताना, बोलत असताना, सरकारकडे बोलत असताना एकत्रित एक विचाराने मागितलं, एकत्रित एका दिशेने जर चाललं तर निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचा एक वेगळा पॅटर्न त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो की आमच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांवर संकट आलंय तर आम्ही आमचे जे काही पक्षीय मतभेद असतील हे बाजूला ठेवलंय आणि जिल्ह्याच्या हितामध्ये, शेतकऱ्यांच्या हितामध्ये आम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडतो. विरोधी पक्ष पण भूमिका चुकीची मांडतोय असं आम्ही कधीच बोललो नाही. त्यांचं काम आहे, पण काम असताना देखील त्यांनी ज्या तीव्रतेने उतरायला पाहिजे ते तीव्रता आम्हाला असं वाटतं की सरकार निश्चितपणे त्याच्यामध्ये पूर्ण सकारात्मक पद्धतीने समोर दिसतंय. म्हणून देखील मी बोललो दोघा तिघांना, आमच्या जे काही नेते असतील त्या सगळ्यांशी बोललो की या एकत्रित बोलू, एकत्रित बसू. एखादा प्रसंग आला, तुम्हाला जर वाटलं की सरकार मदत करत नाही, एकत्रित आपण उपोषणावर बसू शकतो. सरकारने देत असताना तुम्ही या, तुमच्या सोबत आम्ही जरी सरकारमध्ये असलं पण जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी मागणी करायला सर्वजण आम्ही एकत्रित बसू शकतो. ही भूमिका देखील आपण त्या ठिकाणी मांडतो. त्यामुळे मला असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेवटी एवढंच आव्हान करायचंय, राजकीय कुणी याच्यामध्ये राजकीय व्यासपीठ नंतर 2-4 महिन्यानंतर ज्यावेळेस कुणाचं जे काय एकमेकांचं बघून जे काय असेल राजकीय याच्यातलं त्यावेळेस आपण निश्चितपणे बोलू. पण किमान 1-1.5 महिना जोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण मदत भेटत नाही तोपर्यंत सर्वांनी एक दिलाने एक विचाराने राहावं, एवढीच विनंती आहे. आपल्यापैकी कुणाला काय विचारायचं असेल सांग.
आपण सूचना देखील घेऊ आणि करायचं असेल सर, आपण असं म्हणता की प्रशासन फार कार्यक्षम होतं. माझं याबद्दल असं मत आहे की प्रशासनावर कुणाचीच पकड नाही. लोकप्रतिनिधी ना प्रशासन सगळं समजलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी या गांभीर्यानं या विषयाकडे पाहायला पाहिजे होतं. कोरेगावचे गेट दरवर्षी त्या गेटला ग्रेसिंग करणं उन्हाळ्याचं काम असतंय, पण ते न केल्यामुळं हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली. आणि या संदर्भात त्या ठिकाणी असलेले इंजिनियर, इंजिनियर किंवा जे कोणी असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. कारण त्यांच्या निग्लिजन्समुळं मी कलेक्टर मॅडमला विचारलं, ते म्हणजे माझं काम नाही. कुणाचं काम आहे साहेब? तुम्ही नवरे निलंग्याचे म्हणून त्यांनी मध्ये ग्रीस आम्हाला मिळालं नाही लावायला. 3 वर्ष गेट काढायचं ठेवायचं काम केलं नाही. मी काय पुन्हा एका व्यक्तीची म्हणून बाजू घेत नाही. मी सुरुवातीलाच मांडत असताना सांगितलं 100% कोणती गोष्ट आहे आपण स्वतःच्या आपल्या घरी देखील काम करत असताना कुठंतरी एखाद्या गोष्टीमध्ये आपण कमी पडतो. आपण दिलेल्या ज्या भूमिका किंवा आपण जे मांडलेला विषय आपण माझ्याकडे त्याची माहिती द्या. मी स्वतः याच्याबद्दल जर कुणाची निग्लिजन्सी झाली असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मी स्वतः व्यक्तिशः त्याच्यावर मागणी करतो. मागच्या एनडीआरएफची जी मदत आहे 8,300 पाचशे आहे, हे वाढून मिळण्यासाठी आपल्या म्हणण्याप्रमाणे 50,000 मिळण्यासाठी असं काय प्रयत्न आहे आणि ते होईल 8,300 नाही. मी आपल्याला आवर्जून हा विषय माझ्या बोलण्यातून राहून गेला आणि आपण देखील हा विषय विचारला की 8,500 ही आपल्याला कोरडवाहू किंवा ह्याच्यासाठी आहे, 17,500 ही आपल्याला बागायतीसाठी आणि 22,500 ही आपल्याला फळबागांसाठी आहे. अशा प्रकारची मदत आपल्याला त्या ठिकाणी आणि त्या व्यतिरिक्त त्याला ऍडिशनल खरडून गेलेल्या जमिनीचे वेगळे पंचनामे आणि त्यासोबत ओढ्याच्या म्हणजे खरडून फक्त आम्ही नदी म्हणून पकडलं नाही, ओढ्यांना देखील खरडून गेलेला भाग आम्ही त्या ठिकाणी पकडलेला आहे. त्यांचे वेगळे पंचनामे आणि त्याचा एक वेगळा GR आहे. त्या जमिनीला वेगळी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. आवर्जून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही याचसोबत एक निवेदन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये मार्चमध्ये ज्यावेळेस आपला गाळ काढण्याचा जो कार्यक्रम असतो, ज्या जमिनी खरडून गेलेल्या त्या जमिनीला मोफतपणे आपण जो काही गाळ काढणार आहे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये मोफतपणे तो गाळ आजूबाजूच्या जमिनीला शेताला ते देण्यात यावा. आणि त्याचसोबत एक विषय महत्वाचा माझ्याकडनं बोलत असताना राहून गेला की 8,500 हा जरी कोरडवाहूला असेल तरी मी आपल्याला सांगतो की आपल्याला अधिकचा म्हणजे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 पर्यंत कसं घेऊन जाता येतं. मी मिनिमम साईड म्हणतो आणि मॅक्झिमम 65,000 पर्यंत कसं घेऊन जाता येतं. तर जे आता आपण शेतकऱ्यांनी जो विमा भरलेला आहे त्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग आता त्या ठिकाणी चालू आहे. माझी विनंती असेल सर्व पत्रकार बांधवांना, उद्या आम्ही पीक कापणी प्रयोगावर आम्ही एक वर्कशॉप ठेवलेला आहे. मग त्याच्याशी निगडीत असलेले जेवढे व्हर्टिकल असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, इव्हन तहसीलदारांना पण एक गट दिलेला आहे. या सर्वांना 250 लोकांची पीक कापणी प्रयोगामध्ये एक फार मोठा रोल असतो. या सर्वांची एक वर्कशॉप ठेवली की त्यांनी कशा पद्धतीने रिपोर्ट सादर करायचे. ह्याच सूचना आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिल्याच की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पीक कापणी प्रयोगावर वर्कशॉप आपण ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यातून जर आपण ज्या लोकांनी विमा भरलेला आहे, मी आपल्याला हेक्टरी किमान 50,000 ते 60,000 रुपये आपल्याला त्या पीक कापणी प्रयोगातून मिळतील. हे आपण जर व्यवस्थित जर त्याचं नियोजन केलं तर शेतकऱ्यांना आजच्या मी आता पुढे भविष्यात आम्ही 22,000 कोरडवाहूला मागणी केली, तर आम्ही त्याच्याकडे न जाता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जात असताना मी प्रयत्न करतो म्हणजे की बाबा लातूर हा चेंज ऑफ क्लायमेटच्या त्या ह्याच्यामध्ये कसा बसवता येईल. लातूर, धाराशिव हे 3 जिल्हे ह्याच्यामध्ये कसं बसवता येईल. त्याच्यामध्ये एकदा जर आपला आला तर एनडीआरएफचे नॉर्म्स आपल्याला बदलले जातील. पण आताच्या नॉर्म्स प्रमाणे 8,500 कोरडवाहूसाठी 17,500 आणि हे 22,500 आणि पीक कापणी प्रयोग जर आम्ही व्यवस्थित मांडणी केला आणि 100% प्रशासनाने त्याच्यामध्ये साथ दिली, हेक्टरी आपण 50,000च्या पुढे शेतकऱ्यांना मदत देऊ शकतो. हा विश्वास आज मी आपल्या माध्यमातून सांगतो. एक मुद्दा असा आहे की पीक विमा कंपन्या ह्याच्यात कुठल्याही पिक्चरमध्ये नाहीये. जसं तुम्ही
इथं पीक विमा भरा, तिथं पीक विमा भरा, पण पीक विमा घ्या आग्रह धरता. किंवा जसं जीआयसीचं असतं की आपल्या गाडीचा अपघात झाला तर त्यांचा सर्व्हेवर येतो, फोटो काढतो, पे करतो. आता शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान झालंय आणि पीक विमा कंपनी याच्यात काय करते? कारण 65,000 काय किंवा 50,000 हेक्टरी काय ते देता येऊ शकतं की हा विमा कंपनीचं सहकार्य, सरकारचं अनुदान हे म्हणून आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, याच्यात काहीच वाद नाही. पण त्या कंपनीचा आता रोल काय आहे आणि त्या सगळ्या कंपन्यांशी सरकारने बैठक बोलावली का आणि त्या सगळ्यांना कंपल्शन केलंय का? मला महाराष्ट्रात काय झालं मला माहित नाही, पण आपल्या जिल्ह्यामध्ये विमा कंपनीला कोणत्या प्रकारची सुट्टी नाही. आमच्या बैठकीमध्ये म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगितलंय की आपल्याला वेळ असेल तर उद्याच्या कार्यशाळेला आहे. विमा कंपनीला कंप्लीट याच्यामध्ये सहभाग आपण त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून कंप्लीट याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि फक्त आपल्याला या वर्षी जे विमा कंपनीने जो निर्णय बदलला 1 रुपयाचा आपल्या सरकारने आणि परत त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या मागच्या वर्षाच्या अनुभवातून अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी विमा त्या ठिकाणी कमी भरलेल्या आहे. ही संख्या जवळपास 70 ते 74% पर्यंतची जिल्ह्यातली, पण किमान 74% शेतकऱ्यांना आपल्याला विमा कंपनीकडनं मदत घेऊन देता येते. हे मी कारण शेवटी जिल्ह्याचा रिपोर्ट यामध्ये जे असतात, सरपंच असतो, पोलीस पाटील असतो, ग्रामसेवक असतो, तिथला तलाठी असतो, कृषी सेवक असतो, एका आणि कसं मंडळाला एक प्लॉट आहे. त्या मंडळाच्या ह्याच्यामध्ये आता ह्याच्यात बघा प्लस गोष्टी पण आहेत आणि मायनस आहेत. मंडळामध्ये जो प्लॉट आपण निवडू तो प्लॉट जर व्यवस्थित आला तर तो पूर्ण मंडळ त्या ठिकाणी कव्हर होते. आणि जे विमा कंपनी आहेत त्यांचा एक प्रतिनिधी आहे. त्यामुळे आम्ही असं करतो की प्रत्येक गावातले जे काही मंडळ व्यवस्थित कव्हर कसे करून घेता येईल असा एक आपला प्रयत्न देखील त्याच्यामध्ये राहणार आहे. त्यामुळे निश्चितपणे जास्तीत जास्त माध्यमातून कसं आपल्याला शेतकऱ्यांना मदत करून देता येईल हा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या फीस बद्दल पंचनाम्याबाबत शेतकरी समाधानी नाही. आता प्रशासनाला मार्च दिला नव्हता, पण पंचनाम्याबाबत शेतकरी समाधानी नाहीये. पूर्ण तळ भरलेल्या प्लॉटमध्ये 4 शेंडे विकतात, 80% नुकसान लागतं. ते जर चूक काढलं ते सोयाबीनचं तर खूप नाही. मला आपण जर मी परत आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, आम्ही पहिल्या दिवसापासून एक ऍप तयार केला होता, फोटो काढायचा पाठवायचा. 100% आम्ही शेतकरी घेतले. अशा ज्या भागामध्ये आपल्याला वाटत असेल की हे कन्सिडर झालेलं नाही, म्हणजे आपल्या सर्वांना शेवटी काय आपली सर्वांची एक कलेक्टिव्हली आपण म्हणजे जरी पत्रकार असतील तरी आपण ह्या जिल्ह्यामधले एक प्रमुख घटक आहात. आपल्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये आवाज उचलू शकतो. आपल्याला ज्या क्षेत्रातलं असं वाटतं की जिथं झालं नाही, म्हणजे अजून म्हणजे मी इव्हन माझा नंबर दोन्ही नंबर देखील मी आउट केले होते की बाबा ह्याच्यावर कोणाच्या ज्या तक्रारी असतील प्रत्येक तालुक्याच्या जे आम्ही ऍप तयार केलं होतं. बरेच जण म्हटले की बारकोड देऊन काय उपयोग आहे. 7,000पेक्षा अधिक आमच्याकडे ऍप्लिकेशन आहे तक्रारीसाठी आणि त्याच आधारे आम्ही सगळे त्याला पॉझिटिव्हली घेतलंय. एकाही तक्रारीला आम्ही नाकारलं नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला जिथं वाटत असेल या भागामध्ये असं झालंय, माझी विनंती असेल आपल्या सर्वांना विनंती असेल ज्या भागात आपल्याला वाटते की जिथं पंचनामे व्यवस्थित झाले नाही, आज देखील आपल्याला ऑगस्टचे कंप्लीट झाले, सप्टेंबर महिन्याच्या अखेरमध्ये आपण त्यांना घेऊ शकतो. तालुक्यामध्ये मसुलगा डॅम आहे, एक रेषा पडली होती, आता एवढं मोठं झालं 8% पाणी त्याच्यातली जी माती जर उपसली निलंगा रामपाव या परिसरातल्या खूप मोठ्या शेतकऱ्यांना फायदा होतो. तर त्याचं जर पावसाळ्याचा संकट आलं तर लवकर प्रोसेस सुरू केली आणि त्याची दुरुस्तीचं जर काही करतात, आपल्याकडे 2 मध्यम प्रकल्प आहेत जे की आज एक 50% वर आहे, एक 8% आणि बाकी सगळे 100% भरलेले आहे. सर्वात महत्वाचं माझा शेवटच्या टप्प्यामध्ये मसलग्याची परवानगी आणि काल देखील माननीय सीएम साहेब आल्यानंतर त्यांना मी दाखवून दिलं की जिल्ह्यातला सर्वात मोठा मध्यम प्रकल्प कोणता असेल तर मसलगा आहे. आणि त्याच्यातली जी परिस्थिती देखील त्यांच्या समोर आणली. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गेल्या वर्षी निवडणुकीच्या कालावधीमध्येच त्याला भेगा पडल्या होत्या आणि त्याच्यानंतर दुरुस्तीच्या सूचना खाली आल्या. पण ज्यावेळेस जसा पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी आणि पहिला पावसाळा झाला आपला पहिला 1 महिन्यातले, तर आपल्याला साईडलाईननी पण भेगा गेलेल्या दिसल्या. परत त्याचं प्रपोजल रिवाईज केलं. पूर्वी आपण फक्त एक त्याला सपोर्ट आणि त्याला दुरुस्ती फिलिंग आपण त्या ठिकाणी करणार होतो.
पूर्ण नवीनच डॅम त्या ठिकाणी पॅरलली उभा टाकायचं सूचना तसे आदेश येणाऱ्या कॅबिनेटमध्ये देखील त्याला मान्यता. मसलगा, हाडगा अशा नवीन 4ही प्रकल्पाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्याची काय बाकीची प्रशासकीय जे काय असेल प्रोसेस ही देखील चालू झालेली आहे. मसलगा हा प्रायोरिटीने जिल्ह्यातला पहिला प्रकल्प जो उभा टाकणार आहे ह्याच्यामध्ये तो मसलगाच उभा टाकायचा. आता ह्याच्यामध्ये जे काही दुरुस्ती म्हणजे काल आज पाहिलं आपण साकोळ म्हणजे एवढे दिवस आपल्याला हा प्रकल्प साकोळ व्यवस्थित वाटत होता. काल दुपारच्या नंतर साकोळला देखील आपल्याला त्या ठिकाणी एका बाजूनी भेगा गेलेल्या त्या ठिकाणी दिसल्या. आज तातडीने त्याचा देखील प्रस्ताव तयार करून जवळपास 4.5 कोटीचा प्रस्ताव त्या ठिकाणी होता. एका दिवसात आम्ही एसीएस ऑफिस पर्यंत त्याला आजकाल ऑनलाईन असल्यामुळे सगळा प्रस्ताव ऑनलाईनच पाठवून त्याला मान्यता घेऊन त्याला दुरुस्ती म्हणजे जेवढे प्रकल्प असतील दुरुस्तीसाठी म्हणजे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे जिल्हा परिषदच्या अंतर्गत देखील जे बंधारे असतील कोल्हापुरी बंधारे असतील छोटे बॅरेज या सर्वांचा एकत्रित दुरुस्तीचा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे सादर केला. गेल्या वर्षी आपल्या मतदारसंघामध्ये मॅक्झिमम भूकंपाचे लोक रस्त्यावर दाबून काढतात, जमिनीतून आवाज येतात, प्रशासन म्हणतात भूकंप नाही, लोक सांगतात किंवा हादरतात. त्या संदर्भात निश्चितपणे आपल्या मागच्या महिन्याभरामध्ये जो आपल्याकडे रजिस्टर्ड भूकंप जो आपल्याकडे झाला होता लातूर जिल्ह्यामध्ये तो एक झाला होता. त्याचा रजिस्टर स्केल 2 चा त्या ठिकाणी दाखवण्यात आला. म्हणजे त्या कालावधीमध्ये तो 1 फेजच होता आणि त्याचा जो रजिस्टर्ड सेल हे दाखवलं होतं 2 चा त्या ठिकाणी दाखवला होता. आणि त्याच्यानंतर जे बाकीचे ज्या भागांमध्ये आपल्याला आवाज आले तो उदाहरण राणी अंकुलगा असेल, गुगी सांगवे असेल या नाही तो भूकंपाच्या याच्यात येतो. पण नंतरच्या आता ह्या कालावधीमध्ये मागच्या 2-4 दिवसातले जे काही आवाज आपल्याला त्या ठिकाणी जाणवले याचा देखील प्रेस नोट माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे आलेली आहे. पाण्यामध्ये अधिकचं प्रमाण जमिनीमध्ये अधिकचं प्रमाण त्या ठिकाणी होऊन आणि त्याच्यामध्ये काही भागामध्ये गॅसेस किंवा ह्याच्या निर्मितीतून ते आवाज त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत असं त्यांनी प्रेस नोटच्या आधारे कळवलंय. पण निश्चितपणे आपले जे काही पूर्वीचे यंत्रणा जे होते भूकंपाचे ते देखील आपण अलर्ट मोडवर सर्वच यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवले. भैया ह्याच्यातला एक नवा मुद्दा आहे. प्रकल्पाच्या दुरुस्तीशी बोलला तुम्ही आता. हाडग्यामध्ये जो लघु प्रकल्प आहे त्याची पाळू गेल्या वर्षी कसली होती दुरुस्ती पण केली. यावर्षी परत त्याला भेगा पडली. हाडग्यामध्ये भेगा नाही पडल्यात, वाहून गेले, पूर्णच वाहून गेलेले आणि त्या ठिकाणी आपल्याला परत म्हणजे नवीन केल्यानंतर हे असं होत असेल दुरुस्त हे बघा मी सांगतो दुरुस्ती आणि त्याला फिलिंग करणं हा एक वेगळा विषय होता. त्या ठिकाणी तो जो त्या भागात निघणारी माती आणि ऍज इट इजच फिलिंग करून त्याला आपण स्ट्रक्चर पाणी अडवण्यापुरतं आपण केलं होतं. त्याच वेळेस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला पूर्ण उकरून त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पण कालावधी कमी होता, इमर्जन्सीमध्ये त्याला थांबवणं गरजेचं होतं आणि जे काही यंत्रणा असतील शासकीय यंत्रणा लावून त्या ठिकाणी आपण ते फिलिंग करून त्या ठिकाणी परत जशाला तसं ते वाहून गेल्यामुळं आता तिथली जे टेक्निकल तिथल्या अधिकाऱ्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे तो आपल्याला ग्राउंड पासून म्हणजे आपण जर पाहिला हाडगा आणि त्या परिसरामधली जी जमीन पाहिली म्हणजे मसलग्यापर्यंत 60-60 फूट आपल्याला काळी माती त्या भागामध्ये आपल्याला जाणवते. त्याच्यामुळे आपल्याला खालीपर्यंत परत जाऊन आपल्याला ते फिलिंग करावं लागेल ही परिस्थिती आहे. त्यामुळे नवीनच प्रस्ताव हाडग्याचा देखील त्या ठिकाणी मान्यता. एक प्रश्न मला आपण म्हणाल 180 पूल आणि रस्ते खराब झाले आपल्याला काय वाटतं म्हणजे कामामध्ये पुस्तक भेसळ चालू आहे का त्याच्यामुळे असं होतं? नाही हे ग्रामीण रस्त्यांचं मी सांगितलं. ग्रामीण रस्ते जे काही गावामध्ये जाणारे याच्यात जे असतात जे पुलं असतात छोटे पाईप टाकून जे पुलं बनवलेले असतात ते कनेक्ट करणारे जे पुलं असतात जिल्हा परिषदाचे जे मार्ग असतात ही जी संख्या मी आपल्याला सांगितली किंवा छोटे छोटे जर एकत्रित केले यांचा काय निधी जो असतो हा फार काय मोठा म्हणून नाही. यांचा फक्त दुरुस्तीचा निधी दरवर्षी येतो आणि मागच्या 4-5 वर्षांमध्ये ग्रामीण मार्गांसाठी रस्त्यांसाठी हा निधी आला नव्हता. खरं त्याचं कारण म्हणजे की पूर्वीच्याच काळातले रस्ते मागच्या 5 वर्षांमध्ये कोणत्याच ग्रामीण भागाला निधी आला नाही. आता देखील सुरुवातीला प्रस्ताव बनत असताना मुख्यमंत्री महोदयांना ही देखील मागणी केली आहे एफडीआरचा कार्यक्रम हा फक्त बांधकाम विभागाचा होतो, ग्रामविकासचा होत नसतो. जर कार्यक्रम केला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शाळेच्या खोल्या
म्हणजे आज आपल्याला जे तातडीने करणं, जिल्ह्याभरामध्ये असलेल्या ज्या शाळेच्या खोल्या त्या ठिकाणी आपल्याला गळती दिसतात, त्याचा देखील आम्ही प्रस्ताव प्रायोरिटीने तो घेतलाय. अंगणवाडी घेतलेत, हे प्रायोरिटीने जिल्हा परिषद बांधकाम आणि त्याच्यानंतर फुलं हे आपण त्या ठिकाणी कोणतंही गाव डिस्कनेक्ट राहू नये. म्हणजे मी आज खात्रीने सांगू शकतो की आमचा जो प्रयत्न आहे, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्हाला जे काही सांगितले की संभाजी आपल्याला कोणतंही गाव डिस्कनेक्ट झालेलं गाव राहू नये, जिथं असेल तिथं आपण लक्ष देणं गरजेचं. त्यामुळे आम्ही कनेक्शन त्या त्या गावाचं विलास आहे आणि काही प्रमाणात मी देखील परत सांगतो मी त्याला 100% आपण म्हटलेल्या गोष्टीमध्ये देखील तथ्य राहू शकते. जिथं असं असेल तिथे तपासून बघणं. आपण पालकमंत्री असताना सर्वसामान्य शेतकरी डीपीसीच्या बैठकीत येऊन बसू शकला असतं, ऐकू शकला असतं, अशी परिस्थिती होती. मागच्या अनेक दिवसापासून छत्रपती शिवेंद्र महाराज लातूरचे पालकमंत्री झाले. शेतकरी जरी आला तर त्याला भेटू होत नाही. कलेक्टर ऑफिसच्या गेटला त्याला उभा केलं जातं. शिष्टमंडळ जरी आला तर त्याच ठिकाणी आणि एक माणूस येऊन तिथं फक्त प्रशासनाचा माणूस निवेदन स्वीकारतो. पत्रकारांना सुद्धा लांब ठेवलं जातं. सगळ्या पत्रकारांना भेटतात रेस्ट हाऊस कलेक्टर ऑफिसला भेटत नाहीत असं रेस्ट हाऊस मध्ये सगळे पत्रकार तुमचं याच्यावर एक मत काय मला सांगा. कलेक्टर ऑफिसला येऊ दिलं जातं डिप्युटीच्या वेळेला. एक मत असं आहे की आपत्तीच्या कालावधीत नागपूरला तुमच्या पालकमंत्री सांगणार म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री नाही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा जो प्रवास असतो त्यांचा प्रवास आपल्या जिल्ह्यामध्ये येत असताना किमान पालकमंत्र्यांची उपस्थिती जिल्ह्यामध्ये ही आपल्या सर्वांना समाधानकारक. जिल्ह्याचे पालकमंत्री जास्तीत जास्त पद्धतीने लोकांशी जेवढा संवाद साधता येईल तेवढा साधण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यात मी सांगतो ना, जिल्ह्याचे पालकमंत्रीचा ज्यावेळेस आम्ही डीपीडीसी नंतर निघाल्यानंतर प्रत्येक आंदोलनकर्त्याला जाऊन त्या ठिकाणी बसून त्यांनी प्रत्येकांशी पूर्ण व्यक्तिगत देखील त्यांनी संवाद केला. फक्त विषय आज जो मला माझ्या अनुषंगाने जो मला वाटतो की ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये कोणतंही कामकाज होत असताना ते कामकाज स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे, हा विषय जर आपल्याला संदेश जाऊ द्यायचा असेल तर जिल्ह्याच्या नियोजन बैठकीमध्ये देखील पत्रकारांनी बसायला पाहिजे. हा मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि व्यक्तिगत माझ्याकडनं जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे मी निवेदन करतो. पाटील साहेब, माझा एक छोटासा विषय आहे. गिरीशचा जरी विषय निघाला बद्दल साहेबांनी म्हणले असतील गिरीश लावायचं, ह्या प्रशासनाच्या चुका जरी ऐकल्या तर पाटील साहेब खरंच आहे खूप चांगलं. म्हणजे गेल्या वेळेस जिल्हा प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना देखील क्लीन चिट दिली, म्हणजे त्यांनी चांगलं काम करतात. आता क्लीन चिट म्हणून नाही, हे बघा एक व्यक्ती आपण पकडू नका. माझी आपल्याला एक आवर्जून विनंती आहे, एका व्यक्तीला आपण याच्यामध्ये न कन्सिडर करता खाली असणारं जेवढं जिल्हा प्रशासन आहे त्याच्यातले 80 गावगाड्यापर्यंत असणारे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, माझी विनंती आहे की ह्या ज्यांनी काम केलंय म्हणजे मी त्यांना हे देत नाही, पण खाली काम करणारे अनेक अधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा जिल्हा प्रशासनाचे लोक घेत आहेत, त्या अनुषंगाने सांगितलं. पाटील साहेब, एक माझे छोटस एक उदाहरण, लातूर शहरामध्ये कारण का तुम्ही एक प्रमुख आहात म्हणून सांगायला सर, म्हणजे एक आता जसं अभिमन्यू साहेबांनी ताकदीनं त्यांच्या मतदारसंघामध्ये, सर तुमचा प्रश्न आहे सर ताकदीनं जसे अभिमन्यू पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात दिला, आम्हाला आनंद वाटला ते पाहून. काहीतरी नक्कीच या जिल्ह्याला काहीतरी भेटते. परंतु आज लातूर शहराचे तुम्ही बघितलं सर, आयुक्त तथा प्रशासन जेवढे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि तुम्ही पहा सर, 4-4 महिने एका निवेदनात गोरगरिबाचा जर दिला ना सर अर्ज, त्यांचा निर्णय घेत नाही. कारण तुम्ही सत्तेतले आहात म्हणून तुम्हाला हा विषय आहे. ह्याच्यामध्ये हे जे काय अधिकारी जे अशा पद्धतीने जे वागत आहेत साहेब, 4-4 महिने ते, आता मला सांगा ते लातूर शहर महानगरपालिकेला तुम्ही आयुक्त आणलात, त्यांना कोणता IAS अधिकारी, IPS अधिकारी, त्यांना कोणता अभ्यास आहे? एकही लोकांचं काम आज त्यांच्या केवळ महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे सर, म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदर 2 ते 3 महिने नाल्या साफ केल्या पाहिजे. किती भरती लोकांच्या पाणी गेली. आणि तेच गोष्टी अशा झाल्या की जे काय आता जे आमच्या बद्दल साहेबांनी गिरीशचा जे प्रश्न बनला ना, कारण ते पावसाळ्यापूर्वी जर ह्या ठिकाणी जर त्या ठिकाणी दुरुस्ती जर झाल्या असत्या,
आणि जे काही नियोजन पाणी सोडण्याचं जे काही नदीला असते ते जर या प्रशासनानं केलं असतं तर अनेक दुर्घटना झाल्या नसत्या. सांगायचा उद्देश आहे की अशा पद्धतीची आपण चौकशी करून जे अधिकारी जे काम करत नाहीत त्यांच्यावर आपल्या वतीनं वचक राहणारे काम होणार आहे का नाही? म्हणजे नाही, आपण जो विषय या ठिकाणी सांगितला तेव्हा मी कुणाची वकिली किंवा माझा स्वभाव देखील तसा नाही. जे योग्य ते योग्य त्या ठिकाणी. प्रशासन म्हणून खाली काम करत असताना मी एका व्यक्तीचं म्हणून कधी हा माझी भूमिका नाही मांडली. जिथं चूक झाली आहे त्या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे. आगामी कार्यक्रम बावनकुळे साहेबांची ज्यावेळेस माझी भेट झाली, आपण जो सांगितला की अनेक लोकांचे 3-3, 4-4 महिने अर्ज पेंडिंग राहतात, ही बाब गंभीर बाब आहे आणि ह्याच्याकडे अधिक लक्ष देऊन आम्ही आमच्या इथे एक कार्यक्रम राबवलाय. तोच कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवण्याची घोषणा माननीय बावनकुळे साहेबांनी केली की 0 पेंडन्स. त्यांचा दौरा आम्ही पुढच्या महिन्यामध्ये लावतोय आणि त्या दौऱ्याचा मुख्य विषय एवढाच असणार आहे. त्यांनी जो आढावा घेणार आहेत, आढावा घेत असताना ज्या ज्या लोकांचे प्रशासनाकडे अर्ज आहेत ते अर्ज निवेदन असते. तर आमच्याकडे जबाबदारी हीच असणार आहे की अनेक वर्ष जे जे अर्ज पेंडिंग असतात ते अर्ज त्याला निकाली आपण काढणं. आणि आपण म्हटल्यासारखं प्रशासन देखील म्हणजे आपल्या माध्यमातून देखील प्रशासकीय यंत्रणेला देखील आमच्या सूचना असतील. आपण या कालावधीमध्ये कोणत्याच प्रकारे चुकीची किंवा आपल्याकडनं हलगर्जीपणा होणार नाही याची देखील दखल त्यांनी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. भविष्यात देखील आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांचे जे काही निवेदन असतील, जे काही प्रश्न असतील त्यासाठी जर त्यांनी कोणत्याही प्रकारचा जरी त्याच्यामध्ये सुकारपणा जर केला त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करू. माजी पालकमंत्री म्हणून आपण अधिक लक्ष लातूर जिल्ह्याच्या प्रशासनावर दिलं पाहिजे असं आमचं मत आहे. सर ह्याची काय लक्ष आहे सर? हो सर, अरे विचारू द्या ना, थांबा ना. किती एका माणसाला किती प्रश्न पडावे? 3, 4, 5. मला काही विचारायचं नाही. हो सर काय म्हणले की हे 8,300 रुपये वगैरे जमा हे किती लोकांच्या खात्यावर जमा झालेत, काय आलेत काकडेवाडी, एवढं विचारायचं. मी कशाला विचारू सर? पूर्ण विचारू द्या. 8,300 जे आहे किंवा 17,500 ही जी काही आकडेवारी आहे लातूर जिल्ह्यातल्या कुठल्या शेतकऱ्याचं किती संख्या आहे ती पोहोचली तुम्हाला? ऑगस्ट एंड पर्यंत ज्या ज्या भागामध्ये जो अतिवृष्टीचा ज्यांनी नियमाच्या पुढे गेले होते, अतिवृष्टीचा भाग ज्याच्यामध्ये नोंद झाली होती, हे आपण आता उद्या या 2 तारखेपर्यंत हे जी काही मदत असेल ही खात्यावर जमवणार आहे ऐका. आणि सप्टेंबर म्हणजे कालपर्यंत जिथं जिथं अतिवृष्टी आणि पावसाची नोंद झालेली आहे हे आम्ही येणाऱ्या त्याच्यानंतर जसं आम्हाला त्याचा डिमांड आपण इथून केलेली आहे. म्हणजे काल आपल्या जिल्ह्याची डिमांड सप्टेंबरच्या ह्याच्यापर्यंतची आपली डिमांड गेलेली आहे. ती आम्ही तुम्हाला मी जसं खात्रीने हे 2 तारखेपर्यंत सांगू शकतो तसं हे 10 तारखेच्या पूर्वी, दिवाळीच्या पूर्वी म्हणण्यापेक्षा 10 तारखेला. मी यासाठी विचारलं कारण काल काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000, 4,500 अशी रक्कम पडल्या म्हणून विचारलं. नाही, आपण ते कालपासून सुरुवात केली. ज्यांचे अकाउंट रजिस्टर्ड झाले तिथं आपण सुरुवात केली. दुसरा एक विषय पूरपरिस्थितीच्या लातूर जिल्ह्याच्या सर्व नद्या तुम्ही सांगत नाही आपण म्हटलेला एक विषय कुठेतरी मॅपिंग होऊन त्याच्या पूर्ण होतं, पूर्ण यंत्रणाचे बोर्ड होते. आज कुठे बोर्ड दिसत नाही. आता काय झालंय की आपल्यापैकी आपले शेतकरी असतात जे त्यांनी नदीमध्ये एन्क्रोच केलेलं, आपले त्यांनी शेती त्याच्यामध्ये शेती केलेली असतात. नाही, आपण म्हटल्याप्रमाणे हा महत्वाचा विषय म्हणजे आजसाठी म्हणून महत्वाचा नाहीये. येणाऱ्या कायमस्वरूपी हा प्रश्न फार महत्वाचा आहे. त्यामुळे ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्यवस्थित त्याची रचना लावून तशी मागणी सर्वांनी नाश्ता घेऊन